दोन्ही संघाचे 12 मॅन अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघाचा 12 मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं असेल. कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच पाठवा. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतो आहोत. प्रेक्षक स्वागत आहे आपलं बंजारा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व 4 सीझन 4 आणि आजच्या या पहिल्या दिवसातल्या दुसऱ्या सत्रातला पहिला सामना म्हणजेच की रात्रकालीन प्रकाश झोतातील आजच्या दिवसातला पहिला सामना. एका बाजूला आहे लाखागोर सनरायझर तर त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल आपल्याला रामराव महाराज किंग. टॉस जिंकत रामराव महाराज किंग संघाने प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला आणि आमंत्रण दिलाय गोलंदाजीमध्ये या पहिल्या डावात लाखागोर सनरायझर संघाला. आमचे ऑफिशियल पंच या ठिकाणी दाखल झाले आहेत. दोन्ही ऑफिशियल पंच एका बाजूला प्रवीणजी इंगोले त्यांच्या सोबतीला आहेत GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आहे. चला एक एक्स्ट्रा पाठवायचा आपल्या रामराव महाराज किंग. एक्स्ट्रा पाठवा इकडे. लाखागोर संघाचा एक्स्ट्रा पाठवायचा आहे. चला लाखागोर संघाचा एक्स्ट्रा इथे कृपया आपण यायचं आहे. तर गेम ऑन सामन्याला होते आहे सुरुवात. तर प्रेक्षक पुन्हा एकदा स्वागत आपलं बंजारा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग पर्व 4 पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला दुसऱ्या सत्रातला प्रकाश झोतातील हा पहिला सामना. टॉस जिंकला आहे रामराव महाराज किंग संघाने. प्रथमतः बॅटिंगचा निर्णय त्यांचा राहिला. प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल आपल्याला आणि गोलंदाजी करताना या पहिल्या डावामध्ये लाखागोर सनरायझर संघ पाहायला मिळतोय. तर या सामन्याला होते आहे सुरुवात. एका बाजूला जर बघितलं तर दोन्ही सलामीचे फलंदाज कुणाल शेरे त्यांच्या सोबतीला नितीन सुनीलजी नाईक यांचा हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. एका बाजूला गोलंदाजीमध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत माही सुनीलजी नाईक आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. चला गेम ऑन. मोतीलाल पवार पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते आहे. प्रेक्षको स्वागत आहे आपलं. डॉट बॉलने सुरुवात होते. दोन्ही सलामीचे फलंदाज कुणाल शेरे त्यांच्या सोबतीला नितीन. समोर टाकलाय प्रॉपर कनेक्शन परंतु आहेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कुणाल शेरे. खातं ओपन करत असताना या बॉलवरती सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने खातं ओपन होते आहे. रामराव महाराज किंग संघाचं एक धावफलकावरती पाहायला मिळते आहे. बंजारा प्रीमियर लीग 4थं पर्व पहिला दिवस. ओ थोडासा स्लोवर वन बॉल बॅक ऑफ द हँड बॅकफुटला जात
चांगला पंच, बॉल डीप बॅकवर्डला, सीमा पार, चौकार. आणि चौकाराने अगदी स्वॅगने सुरुवात झाली आहे या डावातली. नितीनच्या बॅट मधून पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती नितीन पवार चौकार लगावत असताना 5 धावा धावफलकावरती. पहिलं षटक चाललंय पॉवर प्लेचं, 3 षटकांचा पॉवर प्ले, 10 षटकांचा हा सामना. आणि लीग स्टेजेसले आपले सामने आपण पाहत आहात. यानंतर आणखी 2 सामने या प्रकाश जोततील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील संघ. जागा बनवली, बॅकफुटला जात आणखी एक वेळ पंच, चांगला पंच, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण, परंतु हाई बॉल जातोय अगदी सीमा पार, चौकार. खराब क्षेत्ररक्षण, चुका होत आहेत या पहिल्या डावात. चुका करा, परंतु त्या चुकांमधून काहीतरी शिका. हे क्रिकेटचं गणित आहे आणि जे ज्याला कळालं ना तो या क्रिकेटमध्ये यशस्वी झाला. तर चुका आपल्याला कमी कराव्या लागतील. आणखी एक वेळ स्टँड अँड डिलिव्हर, नितीन पवार स्पेशल सिग्नेचर फटका, बॉल सीमा पार, षटकार. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार, ज्यामध्ये एक मिसफील्ड पाहायला मिळाली. जर तो चौकार आला नसता तर निश्चितच हा षटकारही आला नसता, परंतु चुका झाल्या आणि या चुकांवरती पुन्हा एकदा उत्तर देत असताना नितीन पवार हा षटकार लगावतोय. आता ही जागा बनवली, शफल केलं, क्षेत्ररक्षक तेवढं चांगल्या प्रकारचं शॉट मिड विकेटला पाहायला मिळतंय. जग्गू होते तिथे, म्हणजेच की या डॉट बॉलने षटक समाप्त. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झाली 15 धावा बिनबाद. चांगली वेगवान सुरुवात रामराव महाराज किंग संघाची. सुरुवात चांगली झाली आहे. 15 धावा धावफलकावरती पहिलं षटक मात्र समाप्त झालंय, ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार लगावला नितीन पवारने. चांगली बॅटिंग तो करतोय. पहिल्या 3 बॉलवरती 14 धावा त्याने कलेक्ट केला. सर बॉलर नेम चेतन चव्हाण. ओ पहिलाच बॉल सोडत गेला अगदी बॅटरला. डॉट बॉल पेश करत असताना डॉट बॉलने सुरुवात. षटक क्रमांक 2 ची एका बाजूला जर बघितलं तर सुनीलजी नायक आपल्याला पाहायला मिळतील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. आणखी एक चांगला बॉल, माही आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. आपल्याला शॉर्ट कव्हरला पाहायला मिळतील सुनीलजी नायक यांच्याच प्रतिनिधित्वामध्ये हा संघ खेळतोय. ओ स्लाइटली ओव्हर पिच बॉल आणि कुणाल शेरे सिग्नेचर, हा धमाका, षटकार. आणि स्लॉट मध्ये आला कुणालच्या, तर अशाच प्रकारचा फटका लगावत हा बॉल सीमा पार जाईल, कारण त्यांचं बाहू प्रदर्शन आता कुणाल शेरे करत असताना या बॉल वरती पाहायला मिळत आहेत. 6 धावा येत आहेत. 21 धावा धावफलकावरती. दुसरं षटक चाललंय. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पहिल्या डावातला झालाय. बॅकफुटला जात, चांगला पंच, गॅप बदला आहे आणि आता ही बॉल अगदी सीमारेषा पार, मैदानाला आग लावणारा आणखी एक चौकार. चौकार आलाय. 25 धावा धावफलकावरती बिनबाद. आतापर्यंत चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात. आणखी एक वेळ हाई बॉल. आता या बॉलला शोधून आणावा लागेल कुणाल शेरे आणि शक्ती प्रदर्शन कुणाल शेरेच्या बॅट मधून हाई बॉल हरवलाय, सीमा पार, षटकार. एक 31 धावा 31 बिनबाद. शेवटचा बॉल जर बघितलं तर अशाच प्रकारची धावसंख्या आली तर 170 पार धावसंख्या जाऊ शकते, जे की त्यांचे कॅप्टन त्यांनी भविष्यवाणी केली होती, आम्ही 150 160 धावा करू.
आणि तशाच प्रकारची सुरुवात सुद्धा पाहायला मिळते. आता खुश असेल डगआउट रामराव महाराज किंग संघाचा. डोळा हसू आहे चेहऱ्यावरती, हास्यस्मित दाखवत असताना आता ही आडव्या बॅटने पूल केलाय. कुणाल शेरे बरसतोय. कुणाल शेरे नावाचं वादळ घोंगतंय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक प्रहार षटकार आणि या षटकाराच्या साह्याने षटक समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 37 धावा आणि बिनबाद एक वेगवान सुरुवात. आता गॅप मध्ये डीप स्क्वेअर लेगला पहिलाच बॉल. स्वागत अगदी चौकाराने बफेश. अतुल चव्हाण. अतुल चव्हाणच्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्वागत. याही बॉल वरती थोडासा दिशा देण्याचा प्रयत्न सफल झाले होते नितीन पवार. नक्कीच आमचे पंच प्रवीणजी इंगोले सांगत असताना की आपण सफल झाला आहात. अगदी यष्टांच्या वरून हा बॉल निघून गेला. डॉट बॉल. आणखी या बॉल वरती स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण ड्राईव्ह करत असताना या बॉलला डॉट येतोय. डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर चांगला कमबॅक अतुल चव्हाण माहीचा पाहायला मिळतोय. कॅप्टन आहे संघाचे. नंतर संघ मालक सुनीलजी नाईक. स्लाइटली ओव्हर पिच, पायावरचा बॉल, दिशा दिली आहे आणि हाई बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी येतोय हा मॅक्झिमम षटकार. नितीन 8 बॉल 24 धावेवरती खेळतोय आणि 8 बॉल 23 धावेवरती खेळतोय कुणाल शेरे. म्हणजे एक जर बघितलं तर ही जोडी बराबरीला धाव संख्या करते आहे. एक तेरी तो एक मेरी. एका बाजूला कुणाल शेरे तर दुसऱ्या बाजूला नितीन पवार फलंदाजी करतोय या पॉवर प्ले मध्ये. 2.4 षटकाचा खेळ आतापर्यंत 47 धावा. एक वेगवान सुरुवात. जणू काही आक्रमण केलं या पॉवर प्ले मध्ये. 47 धावा 47. आणखी एक वेळ नितीन पवार च वादळ आता थांबायचं नाव घेत नाहीये. जणू काही आपलं अस्तित्व निर्माण करतो या पॉवर प्ले मध्ये नितीन पवार. आणखी एक हा धमाका षटकार. तर 53 धावा धावपलकावरती या षटकाराच्या साहाय्याने 50 धावा पूर्ण झाल्या आहे रामराव महाराज किंग संघाच्या. आणि जणू काही त्यांचं भविष्यवाणी खरी ठरते की काय हे पाहण्यासारखं आहे. हो, आणखी स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या अगदी डोक्यावरून हा बॉल सीमा पार. कडक षटकार. 3 षटक समाप्त. धावसंख्या 59. 59 धावा बिनबाद या षटकामध्ये आल्या. एकूण 22 धावा आल्यात अतुल चव्हाण यांच्या षटकामधून. म्हणजेच की पॉवर प्ले मध्ये ठीकठाक धुलाई झाली आहे. मी विनंती करेल जे रामराव महाराज सिंग किंग संघाचे खेळाडू आहेत, कृपया आपण वारंवार ड्रिंक्स घेऊन जाऊ नका आतमध्ये. कृपया आपण वारंवार ड्रिंक्स घेऊन जाऊ नका. तशा प्रकारची अनुमती आपणास नाहीये, त्यामुळे थोडस याकडे लक्ष द्या. 3 षटक समाप्त. 59 धावा. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 59.
मनोहर चव्हाण असतील आता गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्ले मध्ये एक चांगली ठीकठाक सुरुवात म्हणावी लागेल. ठीकठाक नव्हे तर आक्रमक. अगदी पहिल्या 3 षटकांमध्येच दबावाखाली ठेवलंय कुणाल शेरे आणि नितीन पवारने. स्लोवर वन बॉल डीप होत होता, तेवढ्या चांगल्या प्रकारे खेळून काढला. डीपला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला फेकी करतायत. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने 60 धावा धावपलकावरती होत आहेत. जर अशाच प्रकारची धावसंख्या झाली तर 190 धावा सुद्धा होऊ शकतात. म्हणजेच की जर झालं तर या मैदानावर या स्पर्धेतलं सर्वाधिक धावसंख्या ती मानली जाईल. हो नक्कीच. हाय बॉल अगदी उडवलाय. सुंदर फटका. बॉल नितीन पवारच्या बॅट मधून हा सिग्नेचर षटकार. 66 धावा. 66 धावा. नितीन पवार खेळतोय 11 बॉल 42 धावांवरती. हो आता मात्र लाऊड अपील. बॅटची कडा आणि नितीन पवारचा खेळ इथे होतोय समाप्त. पहिला धक्का लागलाय. महत्वाचा गडी बाद. 50 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु काय खेळलाय नितीन पवार. एकदा नितीन पवारची खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ नितीन पवारच्या खेळीसाठी. काय खेळ दाखवलाय नितीन पवारने. 11 बॉल 42 धावांवरती तो खेळला, तो लढला. तदनंतर मात्र त्याला बाद व्हावं लागलं. कौतुक करावं लागेल मनोहरचं सुद्धा. अतुल चव्हाणचा चांगला झेल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कॅप्टन आहेत, परंतु लीड करतायत या सामन्याला सुनीलजी नायक. लीड करत असताना या पहिल्या डावात ना भूतो ना भविष्यती असा बंजारा प्रीमियर लीग वर्ष 4th स्पर्धेचं आयोजन. येणाऱ्या काळात सुद्धा अशाच प्रकारची स्पर्धा आपल्या समोर येईल. हा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या आता 67 धावांवरती जाऊन पोहोचते. 67. आणखी एक चांगला बॉल पेच केला वाईड नंतर. चांगला कमबॅक. 67 धावा. 67. 3.4 षटकाचा खेळ या पहिल्या डावातला समाप्त झाला आतापर्यंत. आणि ज्या प्रकारे सुरुवात केली ना कुणाल शेरे आणि त्याच्या सोबतीला नितीनने, खरं कौतुकास्पद होती. जरूर तो आज 50 धावा त्याच्या पूर्ण करू शकला नाही. निराश होता त्या फटक्यासाठी. कारण क्रिकेट आहे, क्रिकेट हे वेळावेळेला बदलते. तर तिसऱ्या पंचाकडे मागणी गेली आहे की हा बॉल खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडला का हेच बघायचं आहे तिसऱ्या पंचांनी. परंतु तिथपर्यंत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं अनमोल सहकार्य आपल्याला लाभलं, मुख्य प्रायोजक श्री रमेश जगराम चव्हाण, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, सहप्रायोजक श्री सुभाष देशमुख जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोळा, तर सहप्रायोजक श्री शैलेश परशुराम पवार, सौ आरती शैलेश पवार, काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीवी तालुका लोणा जिल्हा बुलढाणा. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर, संघ प्रायोजक संघ मालक सेवलाल महाराज प्रतिष्ठान, सौ श्री शैलेश परशुराम पवार, त्यानंतर सौ आरती शैलेश पवार, काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा संस्था बीबी तालुका लोणा जिल्हा बुलढाणा, भीमा नाईक सुपरस्टार, श्री रमेश चव्हाण वैष्णवी कन्स्ट्रक्शन्स, त्यानंतर लाखागोर सनरायझर्स श्री सुनीलजी नाईक यांचा संघ आता खेळताना पाहायला भेटतोय आपल्याला. सेवा इंटरप्राइजेस जळगावचे सर्वे सर्वा, त्यानंतर श्री लक्ष्मण बापू यंगस्टर, श्री आत्माराम जाधव सामाजिक कार्यकर्ते जळगाव, श्री करणसिंग राठोड संचालक गुरुदेव ऑप्टिकल्स, स्लाइटली ओव्हर पिच बॉल, पायावरचा बॉल आणि कुणाल शेरे आता आणखी एक हा षटकार प्राप्त करतोय. षटकाच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 74. 74 धावा 4 षटक समाप्तीनंतर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सकाळपासून जर बघितलं तर ही सर्वाधिक धावसंख्या मानली जाईल 4 षटकांपर्यंत. 74 धावा 74. एक बाद जरूर झालाय. नितीन पवारला बाद व्हावं लागलं या षटकामध्ये,
परंतु एका बाजूला कुणाल शेरे थांबायचे नाव घेत नाहीये. कुणाल शेरे नावाचं वादळ अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये घुंगतय, ते लढतय आणि निश्चितच धावा वसूल करतय. धावांचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळतोय आपल्याला. जगदीश पवार असतील आता गोलंदाजी मार्क वरती. जगदीश पवार आहेत आणि अतुल चव्हाण जे की संघाचे कॅप्टन. काहीतरी मूलमंत्र अजून देऊन आले जग्गूला की कशा प्रकारची तुम्हाला गोलंदाजी करायची आहे पुढच्या काही बॉल्स वरती. परंतु पहिलाच बॉल दूर ठेवला होता रेंज पासनं. उजव्या एसटीच्या खूप जास्त दूरवरून हा बॉल अगदी सोडत जातोय. अवांतर धाव जोडली जाईल या वाईटच्या स्वरूपात धाव येते. 75 धावा एक बाद. थोडासा आकोटप्प्याचा बॉल चांगला खेळून काढलाय. शॉर्ट ऑन पुल केलाय बॉलला डीपला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक फेकी करतायत. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने आता कुणाल स्ट्रायकिंगला येतील. कुणाल शेरे स्ट्रायकिंग एंडला. ओ थांबले, वेट केला, वेट अँड वॉच आणि स्टँड अँड डिलिव्हर हे कुणाल शेरेचं समीकरण. आणखी एक हात जडलाय. षटकार. कुणाल शेरे 11 बॉल 36 धावांवरती तो खेळतोय. या अगोदरचा फटका बघा. ऍक्शन रिप्ले आपल्या वेगळ्या स्क्रीन वरती आहे. हा फटका बघा ज्याप्रमाणे खेळलाय कुणाल शेरेने. तो थांबला, त्याने बॉल बघितला आणि बघितल्यानंतर अगदी स्टँड अँड डिलिव्हर या बॉलला केला. सीमा पार आणि 6 धावा वसूल केल्या हे म्हणण्यास हरकत नाही. 82 धावा धावफलकावरती होत आहेत. आणखी एक वेळ आकुटप्प्याचा बॉल, परंतु बॉलला जज आता मात्र करू शकले नाही आणि डोक्यावरून बॉल जातोय सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. हो आणखी एक वेळ आडव्या बॅटने ऑन साइडला खेचलाय. हा कडक षटकार. जर आपण चुका केल्यात ना तर अशाच प्रकारचं आपल्याला त्या चुकांना भरून काढावं लागेल. परंतु एका बाजूला त्या चुका कुठेतरी फायदेशीर ठरतायत कुणाल शेरेला आणि या षटकाराच्या साह्याने 50 धावा पूर्ण कुणाल शेरेच्या होत आहेत. आणि त्याचबरोबर थँक्यू डीजे. त्याचबरोबर या षटकाराच्या साह्याने 100 धावा पूर्ण होत आहेत रामराव महाराज किंग संघाच्या. काय खेळ पाहायला मिळतो आहे. कुणाल शेरे काय खेळलाय, काय लढलाय या पहिल्या डावामध्ये. 4 बॉल 4 षटकार त्याने लगावल्यात आतापर्यंत. हो पाचवा येईल का बघण्यासारखा हो आलाय. 5 बॉल 5 षटकार कुणाल शेरे. षटकाराच्या साह्याने 106 106 धावा पूर्ण होत आहेत. निराश आहेत सुनीलजी नाईक. आज संघाचं प्रतिनिधित्व करतायत परंतु जरूर गोलंदाजी खराब झाली परंतु तेवढ्याच चांगल्या प्रकारचं कौतुक करावं लागेल तशी फलंदाजी झाली आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने गॅप मध्ये आहे आणि बॉल एक टप्पा उसळी खात डीप मिड विकेटला सीमा पार चौकार.
मोतीलाल पवार पहिलाच बॉल चौकाराने सुरुवात 110 धावा पूर्ण 6वं षटक चाललंय प्रेक्षक हो आणि 5व्या षटकातच 100 धावा पूर्ण करणारा हा पहिला संघ ठरलाय या स्पर्धेतला नक्कीच काय खेळलाय अकोटप्प्याचा बॉल बॉल हवेत क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत नाही पोहोचणार एक्स्ट्रा कव्हरला हे उसळी खात सीमा पार षटकार या षटकाराच्या साह्याने 116 धावा धावफलकावरती होत आहेत बघा पहिला डाव चाललाय आतापर्यंत 5.2 षटकांचा ओव्हरचा खेळ झालाय आणि 100 पार धावसंख्या केव्हाचीच निघून गेली आहे यावरून आपण सांगू शकतो की काय दर्जाची फलंदाजी केली आहे एका बाजूला कुणाल शेरे आणि त्यांच्या सोबतीला आता लागोपाठ रोहित राठोड सुद्धा बॅटिंग करतोय म्हणजेच की 116 धावा आणि एकच गडी बाद झालाय जो की एक महत्वाचा गडी बाद झाला होता खोलवर टप्प्यावरचा बॉल चांगला टाकला ब्लॉक कोल मध्ये बांधून ठेवलाय बॉलवरती मोतीलाल पवारने चांगला कमबॅक त्या षटकारानंतर पाहायला मिळतोय एक सिंगल धाव येते याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावे लागेल आळा घालावा लागेल बॅटिंग मध्ये कुठेतरी विकेट घेण्याची गरज ब्रेक थ्रू मिळवून देण्याची गरज आहे अगदी सहजतेने स्टँड अँड डिलिव्हर अगदी जागेवरून आपण का खेळलाय कुणाल शेरे आणि आज कुणाल शेरे शेर दिल बॅटिंग करतोय काय लढतोय काय बॅटिंग करतोय अगदी एका हाताने अगदी सहजतेने षटकार लगावतोय हे सांगत असताना की येतो मेरा बाएं हात का खेल है कुणाल शेरे 123 धावा नो बॉल पंचांचा इशारा नो बॉल पुढचा बॉल फ्री हिट असेल नक्कीच कुणाल शेरे शेर दिल बॅटिंग करतोय फलंदाजी करतोय कुणाल 17 बॉल 66 धावेवरती खेळतोय कुणाल पायावरचा बॉल दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक डोक्यावरून खराब क्षेत्ररक्षण झालंय फंबल जरूर परंतु एक सिंगल धाव येईल अशा प्रकारच्या धावा तुम्हाला कुठेतरी रोखाव्या लागतील आणि नक्कीच तो झेल होऊ शकला असता या अगोदरच्या षटकामध्ये परंतु बॉलला कलेक्ट मात्र तेवढ्या प्रकारे करू शकले नव्हते पायावरचा हा बॉल दिशा दिली आहे गॅप मध्ये जरूर परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत एक धाव येते आहे म्हणजेच एका धावेच्या मदतीने 6 षटक समाप्त 126 धावा एक बाद या ओव्हर मध्ये आल्या एकूण 20 धावा सरासरी जर बघितले जर आपण पहिल्या डावाची सरासरी एकूणच 20 पार सरासरी पाहायला मिळते आहे 126 धावा धावफलकावरती एक बाद 6 ओव्हर समाप्तीनंतर 126 धावा अतुल चव्हाण माही संघाचे कॅप्टन आता बॉलिंग साठी पहिला ओव्हर 22 धावा त्यांनी खर्च केल्या स्ट्रायकिंगला रोहित राठोड असतील पायावरचा बॉल ऑन साइडला दिशा दिल्या बॉलला क्षेत्ररक्षक कौ कॉर्नर डीप मिड विकेटला आहेत एकदा व्हील स्ट्रायकिंगला आता कुणाल येत आहेत 18 बॉल 67 धावांवरती कुणाल खेळतोय 127 धावा धावफलकावरती झाल्यात 127 हो आता ही पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती कुणाल साठी आलाय षटकार जर कुणालने या पुढच्या 2 बॉलवरती आणखी 2 षटकार म्हणजेच की 3 बॉल 3 षटकार लगावले तर देवरे मामा यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आहे आणि देवरे मामा हे जे गोलंदाजी करतायत कुणालचे मामा आहेत
19 बॉल 73 धावांवरती खेळतोय कुणाल शेरे. एका बाजूला जर बघितलं तर मामा भांजे यांचं हे बॅटल पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. सचिन चव्हाण कुणाल शेरे यांचे मामाश्री आहेत. जर 100 लगावलं, शतक लगावलं तर 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. स्लोअर बॉल टाकला. ओळखलं अतुल यांनी की त्या वेगवान बॉलाला कुणाल शेरे अगदी सीमा पार पाठवतायत, त्यामुळे बॅक ऑफ दी हँड टाकला हा बॉल. वेगाने टाकला, वेगाने पेश केला, बॅटच्या खालून निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक त्या षटकारानंतर. 134 धावा, 6.4 षटकाचा खेळ पहिल्या डावात आतापर्यंत झालाय. 148 धाव संख्या सर्वाधिक आहे या मैदानावरती. ते रेकॉर्ड मोडत काढतील का या पहिल्या डावातलं हे पाहण्यासारखं आहे. आतापर्यंत जर बघितलं तर या स्पर्धेतली सर्वात सर्वोत्तम खेळी म्हणण्यास हरकत नाही कुणाल शेरीची. चांगला खेळतोय तो. 20 बॉल 74 धावांवरती खेळी चालली आहे. नो बॉल, पंचांचा इशारा. नो बॉल येतोय. अगदी हा बॉल खेळपट्टीच्या बाहेर आपल्याला टप्पा पडताना पाहायला मिळतोय, त्यामुळे पंचाने त्याला नो बॉल घोषित केलं. पुढचा बॉल फ्री हिट. 136 धावा धावफलकावरती होत आहेत. 136 136 धावा. पुढचा बॉल फ्री हिट. हो, आता मात्र फ्री हिट होता आणि डोक्यावरती जरूर हात गेले होते, परंतु फ्री हिट वरती फक्त धावबाद विकेट मानली जाते. शेवटच्या बॉलवरती कोणतीही धाव नाही. 7 षटक समाप्त. 136 धावा धावफलकावरती होत आहेत. एक बाद आणि एकूण या षटकामध्ये चांगलं षटक पाहायला मिळेल. एक इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळते आहे. अतुल चव्हाणचं मात्र 10 धावा त्याने खर्च केल्या. पुढचे 18 बॉल आणि पुढच्या 18 बॉल मध्ये कुठपर्यंत धाव संख्या होईल. 100 धावा पूर्ण होतील का? पहिलं शतक लगावेल का कुणाल शेरे? येणाऱ्या 18 बॉल मध्ये आपल्याला बघण्यासारखं असेल. थँक्यू. फ्लड लाईट लावायचे. 7 षटक समाप्त. 136 धावा. 136. आठवं षटक प्रगतीपथाला आहे. आणखी एक वेळ कव्हर मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत कुणाल. ओ, माफी असावी. सुनील त्या ठिकाणी होते. हा बॉल अडवू शकले असते, परंतु डीप कव्हरला सीमा पार चौकार येतोय. 141 धावा धावफलकावरती. 7.2 षटकांचा खेळ आतापर्यंत पहिल्या डावातला समाप्त होतोय. टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय रामराव महाराज किंग संघाचा राहिलाय.
त्यांना माहिती आहे की आम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये तशा प्रकारची बॅटिंग करू, ती बॅटिंग ऑर्डर आमच्याकडे आहे, ते दाखवून सुद्धा दिलंय. त्याचा एक प्रत्येक कुणाल शेरेच्या रूपामध्ये खेळतोय खेळपट्टीवरती. 24 बॉल 78 धावांवरती तो खेळतोय. मागच्या काही बॉल वरती त्याला अतिशय कुठेतरी थांबवून ठेवलंय, बांधून ठेवलंय मागच्या काही बॉल वरती अतुल चव्हाणने. तदनंतर चेतन चव्हाण. परंतु आता मात्र किती वेळ बांधून ठेवाल आपण कुणाल शेरे यांना. जसा हा बॉल आपल्या स्लॉट मध्ये मिळाला त्या बॉलला प्लॉट केलं सीमा पार. षटकार येतोय आणखी एक वेळ. एक षटकार आणखी लगावला. 84 धावांवरती तो खेळतोय. म्हणजेच की आता त्याला गरज आहे इथून 16 धावेची, त्याचं शतक पूर्ण करण्यासाठी. 147 धावा धावफलकावरती झाल्यात. एक मात्र गडी बाद झालाय पहिल्या डावामध्ये. ठीक ठाक धुलाई केली असं म्हणण्यास हरकत नाही. स्लोवर वन बॉल बॅक ऑफ द हँडचा चांगला उपयोग. ओळखलं चेतन चव्हाणने की गती जर दिली नाही ना तर कुणाल शेरे फटका खेळू शकत नाही. जर जेवढी गती द्याल तेवढ्याच गतीने बॉल सीमा पार पाठवतायत कुणाल शेरे. 147 धावा. आणखी एक वेळ थांबले, बघितलं, नंतर हा फटका खेळला. जणू काही स्टँड अँड डिलिव्हर, वेट अँड वॉच. आणखी एक वेळ षटकार. आठ षटक समाप्तीनंतर धावसंख्या 153 धावा, 153. या स्पर्धेतली सर्वाधिक धावसंख्या बनवली आहे, रेकॉर्ड बनवलंय रामराव महाराज किंग संघाने. 153 धावा, 148 धावांचा रेकॉर्ड मोडत करत 153 धावा केल्यात. अजून 12 बॉल शेष. होईल नक्कीच. चाहते वर्ग कुणाल शेरेच्या 100 धावसंख्येसाठी नक्कीच थांबून आहेत. सांगतायत की 100 धावा होतील. मनोहर आहेत गुलाबाजी मार्क वरती. फुलटॉस बॉल समोर खेळलाय, अगदी साइड स्क्रीनला हा बॉल, सीमा पार. षटकार. थँक्यू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर वन बॉल. अगोदरच हा फटका खेळून गेले होते रोहित राठोड, त्यामुळे हा बॉल अगदी वेळाने आला. कोणती धाव नाही, बिनधाव, निर्धाव. जागा बनवली, शफल केलं, मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल आणि रोहित राठोडचा खेळ तो होतोय समाप्त. दुसरा धक्का. विशाल संघाचे कॅप्टन विशाल चव्हाण आता दाखल झाले बॅटिंग साठी. आणि पुन्हा एकदा मामा भांजे दोन्ही फलंदाजीसाठी आले आहेत. एका बाजूला कुणाल शेरे, त्यांच्या बाजूला विशाल चव्हाण. मामा भांजे काय लावायचं? लाईट्समॅन कृपया फ्लड लाईट ऑन करायचे आहे. डाऊन दिले, एक पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अवांतर धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 160 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला हा लॉफ्टेड ड्राईव्ह अगदी मानवंदना देतोय श्री रवींद्र राजाराम पवार यांच्या फ्लेक्सला. हा षटकार.
6 धावा येत आहेत. 2 बॉल शेष असतील. आणखी एक वेळ. वाव, व्हॉट अ शॉट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, हा लॉफ्टेड, मोठा धमाका षटकार. दोन बॉल 2 षटकार. शेवटचा बॉल या 9व्या षटकातला. 172 धावा धावफलकावरती आहेत. तिसराही येतोय का बघण्यासारखं. हो, आलाय तिसरा सुद्धा. षटकारांची हॅट्रिक विशाल चव्हाण याला गावली आणि हा बॉल सीमा पार. 25 धावा आल्यात या षटकामध्ये. 9 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 178 धावा, 2 बाद. ओमकार शेरे, जे की कुणाल शेरे यांचे वडील आहेत, जर 100 धावा शतक लगावलं तर त्यांच्या वडिलांकडून त्यांना 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. त्याचबरोबर त्यांचे मामा सचिन चव्हाण यांच्याकडून सुद्धा 501 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या शतकासाठी असेल. म्हणजेच की बघा, प्रोत्साहन देत आहेत हे सर्वजण कुणाल शेरेच्या या खेळीसाठी. ज्ञानेश्वर धाडी यांच्याकडून सुद्धा एक 500 रुपयांचं पारितोषिक असेल शतकासाठी कुणाल शेरेच्या. जग्गू जगदीश असतील. पहिलाच बॉल आडव्या बॅटने उडवला या बॉलला आणि बॉल सीमा पार. या षटकाराच्या सहाय्याने 96 धावांवरती. धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. मात्र 4 धावांची गरज आहे. या स्पर्धेतलं पहिलं शतक लगावेल का कुणाल शेरे? काय खेळले आहेत कुणाल. ते म्हणतात ना की आपण ज्या प्रवाहाच्या दिशेला चालता आहात त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला चला, म्हणजेच की आपलं इतिहासात नाव कोरलं जाईल. आणि तोच खेळ करतोय कुणाल शेरे. ओ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी वेगाने पेश केला. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येलाय. आणखी एक वेळ समोर खेळलाय. धाव नकार देत आहेत. विशाल सांगतायत की आपण खेळा, आपण चांगला खेळ करता आहात. मात्र 4 धावेची गरज असेल 100 धावेसाठी, शतक लगावण्यासाठी कुणाल शेरेला. 96 धावेंवरती तो खेळतोय. फुलटॉस बॉल, बॉल गॅप मध्ये, गॅप भेटलाय आणि या चौकाराच्या साह्याने 100 धावा पूर्ण झाल्या आहेत कुणाल शेरेच्या. थँक्यू डीजे. कुणाल शेरे बंजारा प्रीमियर लीग सीझन 4 पहिलं शतक झळकावणारा हा उभरता सितारा कुणाल शेरेच्या बॅटिंग साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. काय खेळलाय कुणाल शेरे. आताही या 100 धावेनंतर, शतकानंतर जणू काय खेळतोय गोलंदाजासोबत कुणाल शेरे. हा षटकार थँक्यू. 194, 194 धावा झाल्यात. तर षटकार लगावला तर 200चा आकडा पार होऊ शकतो का हे पाहण्यासारखं. आणि या मैदानावरचा हायेस्ट रेकॉर्ड आहे 194 धावा. हो, आलाय का, आलाय 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 षटकार. थँक्यू. आणि मेगा स्क्रीनवरती आपल्या आहेत कुणाल शेरे. शेर दिल एक हाताने त्यांनी सांगितलं की तो मेरा बाये हात का खेळ आहे. 100 धावा, शतक लगावलं आणि या स्पर्धेतलं सर्वाधिक मोठी धावसंख्या 200 धावा 10 ओव्हर मध्ये बनवणारा संघ बनलाय रामराव महाराज किंग संघ. तर 200 धावा पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावात करायच्या आहेत 201 धावा. म्हणजेच की एक आव्हानात्मक चेतावणी दिली आहे कुणाल शेरेने. तर भेटूया दुसऱ्या डावामध्ये.
हॅलो. आणि सन्माननीय या बंजारा प्रेमीचे आमचे मुख्य आयोजक काशीनाथजी चव्हाण साहेब यांच्या धर्मपत्नी यांनी सुद्धा कुणाल शेरेला 201 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलंय. बघा ज्या प्रकारे एक चांगला खेळ आणि चांगल्या खेळाला एक कौतुकास्पद शाबासकीची थाप या ठिकाणी सर्व प्रेक्षकांची येते. नक्कीच कौतुकास्पद खेळी तो करतोय. तर आपल्या सोबत या ठिकाणी आहेत कुणालजी शेरे. कुणाल सर, चांगला खेळ आलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपल्या कॅप्टनने विशालजीने प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला आणि तुम्हाला सलामीसाठी बॅटिंगसाठी पाठवलं. तर काय सांगाल, काय डोक्यात होतं, कशा प्रकारच्या धावसंख्या करण्याचा प्रयत्न आपल्या डोक्यात होता? ते तसं तर काही नाही, पण माझा मामा काय बोलला होता की जाऊन डायरेक्ट मारायचंय. तू काय बी आउट झाला तरी काही नाही, पण मारून ये बुवा असं. नक्कीच बघा, मामांनी फुलटोल वसूल करण्यासाठी अनुमती दिली की तुम्हाला जायचं आहे आणि खेळायचं आहे, आणि तशा प्रकारचा खेळ तुमचा सुद्धा राहिलाय. तर शतक झळकावलंय, काय सांगाल त्या धावेबद्दल? हे माझं करिअरचं पहिलं शतक आहे, तर यादगारच राहील थोडं. नक्कीच काय सांगाल, ज्याप्रमाणे आपली सर्व आयोजन समिती बंजारा प्रीमियर लीग एक प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देते, तर काय सांगाल? एकदम भारी आहे बा, नियोजन बी भारी केलंय आणि सर्व चांगलंच आहे. जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर तुमचे मामा सुद्धा गोलंदाजी करत होते. तर मामा सोबत खेळत असताना मामाला सुद्धा चांगलं आपण सांगण्यासारखं नाही, चोप तुम्ही फलंदाजी केली आहे, चांगली फटकेबाजी आपल्यापर्यंत आली आहे. तर निश्चितच सामना झाल्यानंतर मामा तुम्हाला घेऊन जातील यात काही शंका नाही, तर काय सांगाल? मामा आला समोर, मला माहितीच होतं स्लोअर वन आणि तेच टाकणार आहे, रेडी होतं पहिल्यापासून. नक्कीच आपण थांबलात, वॉच केलं, त्यानंतर वॉच अँड डिलिव्हर सुद्धा केलं. तर खूप खूप शुभेच्छा असतील आपल्याला पुढच्या सामन्यासाठी. तर खूप चांगला खेळ कुणालजी शेरे यांचा राहिलाय. तर प्रेक्षकांनी त्यांना सुद्धा ज्याप्रमाणे प्रोत्साहन दिलंय ना, हे कौतुकास्पद आहे. तर प्रेक्षको, या स्पर्धेतली सर्वाधिक धावसंख्या म्हणजेच की या मैदानावरची सर्वात मोठी धावसंख्या बनवली आहे, जे की या स्पर्धेमध्ये रामराव महाराज किंग संघाने 200 धावा आणि 201 धावांचं आव्हान दुसऱ्या डावामध्ये आव्हानात्मक असेल. तर भेटूया दुसऱ्या डावामध्ये, तिथपर्यंत आपण कॉमेंट बॉक्स मध्ये जाऊयात. धन्यवाद.
चेतन चव्हाण ज्याच्यावरती नजरा होत्या तोच बाद झालाय. पहिला धक्का लागतोय, एक मोठा धक्का लागतोय चेतन चव्हाणच्या रूपामध्ये. पहिला बाद. अतुल चव्हाण आता दाखल होतील संघाचे कॅप्टन. प्रेक्षक या स्पर्धेचा आगळं वेगळंच बघा ना, ज्याप्रमाणे पहिला डाव आणि पहिल्या डावामध्ये कुणाल शेरे, त्यांच्या सोबतीला नितीन पवार, त्यानंतर रोहित राठोड यांनीच आणि शेवटच्या फिनिशिंग टचेससाठी आपल्याला कॅप्टन विशाल चव्हाण पाहायला मिळाले. पहिल्या डावामध्ये 200 धावा आणि 201 धावांचं दुसऱ्या डावातलं आव्हान नक्कीच एक कुठेतरी अवघड जाईल. पायवरचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न कुणाल तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कुणालचं. आज हिरो कॅम्प वरती आपल्याला कुणाल पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ कुणालच्या बॅट मधून, बॅट बोलली आहे, शतक झळकावलं पहिलं वैल या स्पर्धेतलं. आणि या मैदानावरची पहिली वैली 200 धावांचं रेकॉर्ड बनवलं गेलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्लोवर वन बॉल, पंचाकडे लाऊड अपील, पंचाकडे अपील आहे आणि तिसऱ्या पंचाकडे मागणी ऑन फील्ड स्क्वेअर लेग पंचांची. म्हणजेच की बघूयात तिसरे पंच इन ऍक्शन असतील. परंतु बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे आम्हाला सर्वांचं सहकार्य लाभलं ना, जे आमची आयोजन समिती आहे, सन्मान्य काशीनाथ चव्हाण सर असतील, श्री पपेश चव्हाण, श्री सुनील नाईक, श्री बादल नाईक, अतुलजी चव्हाण, विशालजी चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नियोजित करण्यात आली. यांचा हा कुठेतरी एक थोडस बघायचं झालं तर झटती आहे ही आयोजन समिती. आमचे बॉल स्पॉन्सर या ठिकाणी आहेत अतुलजी चव्हाण, कॅप स्पॉन्सर आमचे रघुनाथ राठोड, सामनावीराचे स्पॉन्सर आहेत अमोलजी राठोड, राठोड सेलचे सर्व. टॉस का बॉचचे स्पॉन्सर श्री अभिजित चव्हाण, श्री ग्राफिक्स पै अनिल राठोड समाजसेवक. अवघ्या काही क्षणातच ऍक्शन रिप्ले आपल्या मेगा स्क्रीन वरती या मागणीचा असेल. परंतु मुख्य प्रायोजक या स्पर्धेचे श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपरचे सर्व मान्य श्री रमेश जगराम चव्हाण, सहप्रायोजक सन्मान्य श्री सुभाष देशमुख जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोडा, सहप्रायोजक श्री शैलेश परशुराम पवार व सौ आरती शैलेश पवार, काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. ट्रॉफी प्रायोजक श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशन ग्रुप रावेर. तदनंतर आमचे जे टीमचे ओनर आहेत, संघ मालक श्री शैलेश परशुराम पवार, सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघाचे संघ मालक आहे श्री रमेश चव्हाण, वैष्णवी कन्स्ट्रक्शन्स, भीमा नाईक सुपरस्टार संघाचे संघ मालक. तदनंतर श्री सुनील नाईक सेवा एंटरप्राइजेस जळगाव, लाखागोर सनरायझर संघाचे या ठिकाणी संघ मालक आहेत. ते आता खेळताना पाहायला मिळतात आपल्याला या दुसऱ्या डावात सुद्धा. श्री लक्ष्मण बापू यंगस्टर. इट्स अ नॉट आउट. तिसऱ्या पंचांचं डिसिजन आलंय, म्हणजे की हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 6 धाव्यांवरती एक बाद. नवीन फलंदाज सुनील नाईक जे की संघ मालक आहेत. स्ट्रायकिंगला अतुल, कॅप्टन आणि संघ मालक या दोघांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अकोटप्याचा बॉल, बॉलवरती जाऊन बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न होतोय. आणखी एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने शेवटचा बॉल या पहिल्या षटकाचा असे 200 धावा केल्यात. आणि या स्पर्धेतली आणि या मैदानावरची मला असं वाटतं ही सर्वाधिक धावसंख्या मानली जाईल आतापर्यंत. 200 धावा 10 षटकांमध्ये सरासरी जर बघितली तर नक्कीच 20 धावांची सरासरी प्रत्येक षटकामध्ये. अकोटप्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलोमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, अडवलाय चांगला हा बॉल. डॉट बॉलने षटक समाप्त. पहिलं होते आहे 6 धावा 1 बाद. लाखागोर सनरायझर. पहिलं षटक समाप्त, 6 धावा 1 बाद. सरासरी 21.67 ची
कुणाल शेरे पहिल्या डावामध्ये तशा प्रकारची बॅटिंग केली, तशा प्रकारची बॅटिंग करतील का सुनील नाईक? सुनील नाईक तशा प्रकारची फलंदाजी करतील का हे पाहण्यासारखं आहे. तर असं झालं ना तर नक्कीच या सामन्यामध्ये आणखी रोमांचकता वाढेल. परंतु आणखी खोलवर टप्प्यावरचा फुलर लेनचा बॉल सरळ वेध घेतोय शरीराचा. गोलंदाजी मार्कवरती मयूर. पहिलाच बॉल डॉटने सुरुवात, डॉट बॉलने सुरुवात केली आहे मयूर चव्हाणने. थोडासा डाऊन दिले, एक पंचांचा इशारा, जे की मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला प्रवीणजी इंगोले उर्फ गोलू पाहायला मिळत आहेत. सांगत असताना वाईट बॉल आहे, 7 धावा, 7 लॉस ऑफ 1. आणखी एक चांगला वेगवान बॉल, आणि बॉल डॉट असेल. आणि बघा ज्याप्रमाणे आपण या स्पर्धेमध्ये खर तर बंजारा समाजातील या सर्व बांधवांना एकत्रित करण्याचं काम करतो आहोत, ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारची ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आयोजन समितीच्या माध्यमातून. आणि खरं तर कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे या स्पर्धेचं नियोजन केलं गेलं. आज या स्पर्धेचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसाला खूप प्रेक्षकांनी प्रोत्साहन दिलंय या स्पर्धेला. अनेक चांगले खेळ आपल्याला पाहायला मिळाले, चांगले फलंदाज आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले, चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं पाहायला मिळालं. तदनंतर अशा प्रकारचं गुणदर्शकता सर्व खेळाडूंनी आतापर्यंत या स्पर्धेत केली आहे. डान्सिंग डाऊन द डॅक समोर खेळलाय, चांगला फटका बॉल हवेत आणि डोक्यावरून मानवंदना देतोय. या बॉल सीमारेषा पार येतो आहे षटकार. दोन बॉल शेष या दुसऱ्या षटकाचे असेल. पॉवर प्ले चाललाय, 13 धावा धावफलकावरती. या अगोदरचा षटकार आपण बघितला, अगदी मानवंदना दिली श्री शैलेश परशुराम पवार व सौ आरती शैलेश पवार यांच्या फ्लेक्सला. ओ आणखी एक वेळेस समोर खेळलाय, बॉल हवेत, पकडला गेलाय झेल आणि सुनील नाईक यांचा संपवलाय खेळ. दुसरा धक्का. आई बॉल बॉल हवेत आहे, अगदी हलक्या हाताने खेळला होता बॉल निराशा पटक्यावरती. आणि जगदीश पवार बाद, 2 बॉल 2 गडी बाद ऑन हॅट्रिक. या ठिकाणी मयूर असतील. पुढच्या ओव्हर मध्ये हॅट्रिक वरती असतील. अतुल चव्हाण पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बाहेरची कडा, फ्लॅश स्ट्रीपला खराब क्षेत्ररक्षण, अडवलाय बॉल शेवटच्या क्षणांमध्ये. 2 धावा येतील, 2 धावेच्या मदतीने.
डीप स्क्वेअर लेगला चांगला फटका खेळलाय. आणखी एक चांगला फटका ड्राईव्ह करत असताना डीप मिड विकेटला. आणखी एक डॉट बॉल. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकाचा असेल. 20 धावा धावफलकावरती होत आहेत. ओ झेल घेण्याची संधी होती त्या ठिकाणी होते विशाल चव्हाण. झेल होऊ शकला असता, बॉल पर्यंत पोहोचलेच नाही आणि डॉट बॉलने षटक समाप्त होते. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा, 3 बाद. नितीन पवार गोलंदाजी मार्क वरती असतील. 20 धाव्यांवरती 3 बाद. चौथं षटक असेल. यानंतरचा होणारा सामना आपण तयार राहायचंय. चांगला खेळला या बॉलला अगदी समोरच्या दिशेला. अतिरिक्त उसळी होती, त्या उसळीचा उपयोग करत लॉंग ऑफला खेळून काढलाय. सिंगल येते. खूप जास्त बाहेर. पंच या बॉलला वाईट घोषित करतायत. आणि जशा प्रकारची बॅटिंग केली ना पहिल्या डावामध्ये, तशा प्रकारची बॅटिंगची गरज होती, परंतु तशा प्रकारचा स्टार्ट मिळाला नाही. चांगला खेळलाय. समोर हवेत आहे क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल, परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न, हा सीमा पार जाईल. षटकार येतोय. यानंतरचा होणारा सामना सामत दादा सुपर किंग त्यांच्या विरोधात लक्ष्मण बापू यंगस्टर. दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहायचं आहे टॉस साठी. डॉट बॉल. डॉट बॉल येतोय. 3.4 षटक समाप्त. 28 धावा, 3 बाद. दुसऱ्या डावातला खेळ चाललाय. 38 बॉल, 173 धावा करायची आहे. म्हणजेच की थोडस समीकरण अवघड झालंय आता. चांगला बॉल अगदी समोरच्या दिशेला होता आणि समोरून या बॉलला वडवलं, जणू काही लेग कटर पेश केला. आणखी एक येतोय डॉट. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातला असेल. 37 बॉल, 173 धावा करायच्या आहेत. चांगला स्पेल पाहायला मिळतो. 1.5 ओव्हरचा स्पेल आणि नितीन पवारने 14 धावा खर्च केल्या. एक महत्वाचा गडी बाद त्याने केलाय, म्हणजे की बघण्यासारखं आहे. बॅटिंग सुद्धा त्याने चांगली केली. जरूर अर्धशतक तो झळकावू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतोय. आडव्या बॅटने बॉल हवेत पकडला गेलाय सेल आणि आता संपवलाय भारत पवारचा खेळ. थँक्यू.
दिलीप यांनी चांगला झेल घेतलाय आणि स्ट्रायकिंगला असतील आता अतुल, नवीन फलंदाज अनिल माफी असावी, मनोहर चव्हाण आल्यात, माफी असावी मोतीलाल आल्यात बॅटिंग साठी. सुरुवातीलाच या पहिल्या बॉलवरती एक धाव प्राप्त करत स्ट्रायकिंगला आता मोतीलाल पवार, पंकज राठोड. स्पेलची सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवरती एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने 29 धावा धाव फलकावरती. सामंतदादा सुपर किंग, लक्ष्मण बापू यंगस्टर दोन्ही संघाचे कॅप्टन. यानंतर आपण तयार राहायचं, आपलं लगेच टॉस होईल आणि लगेच आपल्या सामन्याला सुरुवात होईल. 35 बॉल 172 करायच्यात. धावखुरे आताचे फलंदाज मोतीलाल पवार. पायावरचा बॉल गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का? आणि दर्शक बनले, हा बॉल जातोय 1 टप्पा 2 टप्पा उसळी खात सीमापार. चौकार. ऍक्शन रिप्ले आपल्या मेगा स्क्रीन वरती आहे या बॉल साठी. बघा ज्याप्रमाणे खेळलाय. डीपला अगदी फाईन लेगला फाईन सजवला हा क्षेत्ररक्षक मोतीलाल पवार यांच्यासाठी. सिंगल येईल. 33 बॉल 167 धावा करायच्या आहेत. अतुल चव्हाण आता स्ट्रायकिंग साठी. माही अतुल चव्हाण आहेत. सन्मानाने खेळलाय, पुश केलाय जणू काय बॉलला. पुश करो खुश रहोचं समीकरण दाखवत असताना अतुल चव्हाण आपल्याला सिंगल आली आहे. 32 बॉल 166 करायचे आहे. अवघड झालंय आता, कारण समीकरण जर बघितलं सरासरी 31 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये करायच्या आहेत. चांगला खेळलाय, प्रॉपर कनेक्शन आहे आणि बॉल जातोय सीमापार. श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटरच्या फ्लेक्सला मानवंदना देत षटकार. चांगला खेळलाय, डीपला कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. षटक समाप्त. 5 षटक समाप्तीनंतर 42 धावा 42. 4 बाद या ओव्हर मध्ये आल्या एकूण 14 धावा. म्हणजेच की आता गरज आहे पुढचे 30 बॉल आणि 159 159 धावा. 159 धावा करायच्यात. त्यानंतरचा होणारा सामना सामंतदादा सुपर किंग आणि श्री लक्ष्मण बापू यंगस्टर. बेचाळीस धावा 42. मयूर चव्हाण स्पेल मध्ये परत आणलाय कॅप्टनने. पहिलाच बॉल टॉपेज झालाय, बॉल हवेत, विशाल आहेत खाली, पकडतायत काय? ओ अगदी हातामधून हा बॉल सुटतोय, निसटतोय असं म्हणण्यास हरकत नाही. फेकी ही खराब, परंतु धावा येतील. एकूण 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने 44 धावा धावफलकावरती. प्रेक्षक आपण पाहता आहात बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग पर्व 4. या स्पर्धेचाच पहिला दिवस आणि दुसऱ्या सत्रातला हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये चाललाय.
चांगला खेळलाय बॉल आडव्या बॅटने चांगला पूल करत असताना बॉल अगदी जातोय सीमा पार षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या मेगा स्क्रीनवरती बघा. आडव्या बॅटने चांगला पूल केला होता या बॉलला. आता ही समोर जाऊन डान्सिंग डाऊन द ट्रॅक डीप मिड विकेट खेळण्याचा प्रयत्न होता मोतीलाल चव्हाण यांचा, परंतु कोणतीही धाव या बॉलवरती नाही. डॉट बॉल येतोय. 27 बॉल 151 करायचे आहेत. 151. टॉपेज झालाय. कुणाल आलेत का खाली ओन? यावेळेला कोणीतरी होकार नकार मिस कॉल झाला दोन्ही क्षेत्ररक्षकांचा आणि शेवटच्या क्षणांमध्ये तो झेल सुटलाय. परंतु जास्त तर काही नुकसान होणार नाही या झेलमुळे, कारण खूप धावसंख्या पाहिजे. 26 बॉल 150 धावा करायच्या आहेत. सरासरी जर बघितली तर अजून सुद्धा 34.62 ची सरासरी आहे, जे की अशक्यच म्हणावी लागेल. चांगला खेळलाय बॉल हवेत जरूर, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा अडवलाय. शेवटच्या क्षणांमध्ये चांगला स्टॉप. दुसरा धावेचा कॉल आणि 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने 53 धावा 25 बॉल 148 करायच्यात. 25 मध्ये 148 धावेची गरज. आता या बॉलला ऑन साइडला सहजतेने दिशा दिली. 6 ओव्हर नंतर 6 षटक समाप्तीनंतर 154 धावा आणि आता करायचे आहेत पुढचे 24 बॉल. एकूण जर बघितलं तर या ओव्हर मध्ये 12 धावा आल्यात. 24 बॉल 147 धावा करायच्या आहेत. 24 बॉल करायचे आहेत 147. विशाल चव्हाण गोलंदाजी मार्क वरती आता आहेत. 24 बॉल 147 धाब्यांची गरज. 24 मध्ये 147 धावा करायच्यात. 54 धावा धावफलकावरती या स्पर्धेतली सर्वाधिक धावसंख्या करणारा संघ ठरलाय रामराव महाराज किंग संघ. दी शार्प यॉर्कर पेश केला. डॉट बॉलने सुरुवात. बॉल हवेत, फटका फसलाय. झेल होईल का? बॉल पर्यंत जरूर आले होते, परंतु जज या कॅचला करू शकले नाही क्षेत्ररक्षक, त्यामुळे हा झेल सुटतोय. एक धाव येईल. 22 बॉल 146 करायचे आहेत. ज्या ठिकाणाहून क्षेत्ररक्षक हटवलाय त्याच दिशेला फटका खेळलाय. मोतीलाल पवार क्षेत्ररक्षणासोबत खेळतायत. आणखी येतोय चौकार. डाऊन दिले. एक पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. 6.3 षटक. आता 21 बॉल 141 करायचे आहेत. 21 बॉल 141 धावेंची गरज इथून आहे.
थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल, दिशा दिली फाईन लेगला, सिंगल येतोय. सिंगलच्या मदतीने 61 धावा धावपलकावरती. 20 बॉल 140 करायचे आहेत. 20 मध्ये 140 धावेची गरज. थोडासा आखो टप्प्यावरचा बॉल, शॉर्ट टर्म पूल करत असताना या बॉलला डीपला क्षेत्ररक्षक आणि जणू काही दुसऱ्या डावामध्ये बांधून ठेवलं. धावा आल्या नाही. अजून 19 बॉल 139 करायचे, म्हणजे की अशक्य म्हणण्यास हरकत नाही. ही धावसंख्या होऊ शकेल, मात्र औपचारिकता बाकी आहे या सामन्यात असं म्हणण्यास हरकत नाही. चांगला बॉल, परंतु बॅटची कडा आहे आणि या ठिकाणी खेळपट्टी सोडतायत. मोतीलाल पवार बाद असतील. हा लागतोय धक्का क्रमांक 5वा या 62 धावेवरती. या स्पर्धेचे बंजारा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव संचलित बंजारा प्रीमियर लीग स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्माननीय मान्य श्री रमेश जगराम चव्हाण साहेब, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स यांचं शुभागमन या ठिकाणी होते आहे. त्यांच्या समवेत वसंतराव नाईक टायगर संघाचे संघ मालक श्री धरमसिंग चव्हाण, माझे सभापती सोयगाव, दोघी मान्यवरांना विनंती की आपण कृपया मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे. विनंती आपणास की आपण मंचावरती स्थानापन्न होऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. चांगला खेळलाय, प्रॉपर फटका, बॉल अगदी मानवताना येतोय. श्री रवींद्र राजाराम पवार यांच्या फ्लेक्सला हा येतोय षटकार. सामंतदादा संघाचे कॅप्टन आणि तदनंतर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघाचे कॅप्टन, कृपया टॉस साठी या. त्याचबरोबर या स्पर्धेचे आपले मुख्य प्रायोजक श्री रमेश चव्हाण साहेब, त्यांच्या समवेत या ठिकाणी वसंतराव नाईक टायगर संघाचे संघ मालक श्री धरमसिंग चव्हाण. चला आपण टॉस करतो आहोत. यानंतरचा होणारा सामना साबतदादा सुपर किंग
त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघ. तर दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया टॉससाठी या. त्याचबरोबर मुख्य प्रायोजक या स्पर्धेचे श्री रमेश चव्हाण साहेब, श्री गजानन रिअल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, श्री वसंतराव नाईक टायगर संघाचे संघ मालक श्री धरमसिंग चव्हाण साहेब, माजी सभापती सोयगाव. त्याचबरोबर सामंतदादा सुपर किंग संघाचे संघ मालक आपण सुनीलजी चव्हाण साहेब, आपण सुद्धा टॉस साठी या. तर टॉस होतोय. तर टॉस होतो आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन एका बाजूला श्री लक्ष्मण बापू यंगस्टर या दादा. टॉस होतो आहे. तर आपल्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक श्री रमेश चव्हाण साहेब या सामन्याचा टॉस करतायत. हेड टेल तर कोणाची सामंतदादा सुपर किंग संघाचे कॅप्टन सचिनजी चव्हाण यांचा कॉल असेल. तर टॉस करता आहेत या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्माननीय रमेश चव्हाण साहेब. हेड टेल्स मागायचंय. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकला आहे या सामन्यामध्ये सचिन चव्हाण यांनी. दादा टॉस जिंकलाय. या अगोदरही सामना चांगला खेळण्यात तर काय डिसिजन असेल? आमचं बॅटिंगचा डिसिजन असेल. अगोदरची मॅच आम्ही हरलो होतो, बट त्यातून शिकलोय आम्ही की चेसिंग करताना कसं काय सगळं प्लॅन केला आता, तर अपोनंटला टफ फाईट देऊ. नक्कीच या अगोदरचा सामना आता मैदानाच्या आतमध्ये सामना झालाय. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग आपलेच जे भांजे आहेत त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. तर तशा प्रकारची बॅटिंग करायचा प्रयत्न असेल. हा, ट्राय करू आम्ही त्याच्यासारखी बॅटिंग करायचं आणि प्रयत्न करू की नेक्स्ट मॅच जी असेल ती जिंकू, 100% देऊ आपला आणि क्वालिफायला एक पाऊल पुढे करू. नक्कीच शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. दादा आपल्यावरती नजरा आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण बॅटिंग साठी आला नाही, परंतु संघ चांगला खेळलाय, चांगला चेसिंग मध्ये आपल्या संघाची कामगिरी झाली. तर काय सांगाल? सर मी जर टॉसही जिंकलो असतो तरी मी फिल्डिंगच केली असती, कारण की सकाळचा इफेक्ट आणि संध्याकाळचा इफेक्टमध्ये खूप फरक आहे. लाईटमध्ये खेळणं आणि सकाळी उन्हामध्ये खेळण्यामध्ये फरक आहे. मला असं वाटतं की माझी टीम जी आहे एवढी कम्फर्टेबल आहे की मी चेसिंग सुद्धा करू शकतो. नक्कीच पहिल्याही डावामध्ये खूप चांगला खेळ पहिल्या सामन्यामध्ये आपल्या संघाचा राहिला. तर निश्चित शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. धन्यवाद रमेश सर, धन्यवाद दादा, धन्यवाद सर, आपण आलात. खूप खूप धन्यवाद. आपल्या टॉस साठी आपण या ठिकाणी आपली उपस्थिती राहिली. तर टॉस जिंकला आहे सामंतदादा सुपर किंग संघाने. प्रथमतः त्यांचा बॅटिंगचा निर्णय आणि आमंत्रण गोलंदाजीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळेल श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघ. तर या ठिकाणी ज्या प्रकारे स्पर्धा चालली आहे ना, या स्पर्धेचं एक महत्वाचं योगदान या सर्व नियोजन समितीने या ठिकाणी राखलंय. एक आगळा वेगळा उपक्रम न भूतो ना भविष्यती असा सोहळा या जळगाव नगरीमध्ये बंजारा प्रीमियर लीग सीझन 4च्या माध्यमातून पार पडतो आहे. आणि खरं तर यानंतरचा जो होणारा सामना आहे, एका बाजूला आपल्याला खेळताना पाहायला मिळेल सामंतदादा सुपर किंग संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री लक्ष्मण बापू यंगस्टर. म्हणजेच की हा सामना सुद्धा रोमहर्षक पाहायला मिळेल प्रेक्षक हो. तर अवघ्या काही क्षणातच हा सामना जसा संपेल त्या दुसऱ्या सामन्याला होईल सुरुवात.
शेवटचे 6 बॉल बाकी असतील या सामन्याचे. दिलीप पवार शेवटच्या 6 बॉल साठी मात्र औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. चांगला खेळलाय परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाय स्लिपला पाहायला मिळते आहे. शेवटचे 5 बॉल. चांगला खेळलाय, चांगला फटका, प्रॉपर कनेक्शन आहे आणि बॉल जातोय अगदी सीमा पार. शैलेश परशुराम पवार सौ आरती शैलेश पवार यांच्या फ्लेक्सला मानवंदना देतोय हा. तीन बॉल शेष. पायावरचा बॉल. दोन बॉल बाकी असतील या दुसऱ्या डावातले. यानंतरचा होणारा सामना. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल श्री लक्ष्मण बापू यंगस्टर जो की आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. बाद होतील या ठिकाणी अतुल आणि शेवटच्या क्षणांमध्ये अतुल बाद. शेवटचा बॉल असेल. थँक्यू. फलंदाज पाठवायचा आहे. चांगला निघते.